आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच. लेखिका आहेत चंदना थोरात. सूर्य मावळतीकडे झुकला होता. त्या गरोदर स्त्रीचे हवेवर उडणारे मोकळे लांब सडक काळेभोर केस हाताने सावरत ती कशी तरी अडखळत चालत होती. तिच्या डोळ्यातील अश्रू सुकले होते आणि डोक्यात खूप पडून जखमेतून बरेच रक्त वाहून गेल्याने सुकलेले रक्ताचे डाग, त्यामुळे चेहरा निस्तेज दिसत होता. तसे शरीरावरही दगड लागून अंगावरील जखमा असह्य झाल्या होत्या. ती चालताना लंगडत होती. अनवाणी पायात काटे लागून व ठेचकळल्यामुळे पाय रक्तबंबाळ झाले होते. पण या दुःखापेक्षाही आपल्या माणसांकडून मनाला झालेली जखम फार मोठी व कधीच न भरून येणारी होती. दुःखात व रागाच्या भरात चालताना नकळत जंगलाच्या अगदी मधोमध ती पोहोचली होती. पक्ष्यांचा आवाज आणि मध्येच तिला दूरवरून सिंहगर्जना ऐकू आली. तसे आपण जंगलात फारच आत आल्याची कल्पना तिला आली होती. आपण एकट्याच इथे असल्याच्या विचारानेच ती थरथर कापू लागली. घनदाट जंगलात उंच उंच झाडामुळे सूर्यप्रकाश किंचितच जमिनीपर्यंत पोहोचत होता. त्या स्त्रीने वर आकाशात नजर टाकली. झाडांच्या फांद्या व पानांच्या सावलीतून येणारी सूर्याची चमचम किरणे डोळे दिपावून टाकत होती. तेव्हा संध्याकाळ झाली आहे व काही वेळातच अंधार होईल याची जाणीव तिला झाली. पाण्याचा खळखळाट ऐकू येताच घशाला पडलेली कोरड तिला जाणवली. आजूबाजूला त्या आवाजाच्या रोखाने काही अंतरावर झाडाझुडपांच्या पलीकडे संत गतीने वाहणारी नदी होती. तिने एका मोठ्या दगडावर बसून थंड पाण्याने हातपाय धुतले. डोक्यावरील सुकलेले रक्त धुवून जखम स्वच्छ केली. लोकांनी केलेल्या दगडांच्या वर्षावामुळे अजूनही जखमा झाल्या होत्या. तशीच मुकामार लागल्याने सारं अंग ठणकत होतं. पाण्यात भिजल्यामुळे संध्याकाळचा गार वारा अंगावर शहारे आणत होता. भुकेची जाणीव आता तिला होऊ लागली होती, पण खाण्यासाठी शोध घेण्याची तिच्यात ताकद नव्हती. म्हणून ती नदीचे पाणी पिऊन रात्र पडायच्या आधी सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी नदीपात्रातून बाहेर आली. नदीपासून बरेच अंतर चालून गेल्यावर तिला दम लागला. डोक्यात अनेक विचार येत होते. आता पुढे काय? मध्येच ती बाळाचा विचार करत एका खडकावर बसली. आज आपल्यावर आलेल्या परिस्थितीला देवच कारणीभूत आहे, तिने मनाशी ठरवले होते. आता कधीच देवाचा धावा करायचा नाही. देवाने माझी साथ दिली नाही, रडायची तर मुळीच नाही. जसा जसा सूर्यास्त होऊ लागला तसे अंगाला गार वारा झोंबू लागला. अंधारून आले होते. झाडांच्या आणि झुडुपांच्या मधून लांबूनच काही अंतरावर डोंगररांगा होत्या. एका डोंगराच्या पायथ्याला लाल केशरी प्रकाश दिसत होता. तो आगीसारखा लुकलुकताना दिसत होता. वेदना विसरून ती उत्सुकतेने परत भराभरा पावले टाकीत त्या प्रकाशाच्या दिशेने निघाली. तिने प्रकाशाजवळ पोहोचल्यावर पाहिले. तो लुकलुकणारा प्रकाश एका मशालीचा होता व ती मशाल गुहेच्या तोंडाशी पेटलेली होती. तिला आनंद झाला. कोणाची तरी सोबत होईल. आजवर जंगलाच्या एवढ्या अंतर्भागात येण्याचे पाड्यातील कोणत्याच आदिवासींनी धाडस केले नव्हते. मग आता कोण असेल? गुहेजवळ आल्यावर आतमध्ये कोणीतरी असण्याची शक्यता वाटत होती. नाहीतर कोण या जंगलात मशाल पेटवणार होते? हिंस्र प्राणी गुहेत येऊ नये या हेतूनच ती मशाल लावलेली होती. धाडस करून ती दबक्या पावलांनी त्या गुहेचे निरीक्षण करत करत चालू लागली. काही ठराविक अंतरावर मशाली लावल्या होत्या. गुहेत आत प्रवेश करत असताना काही मोठमोठ्याने उच्चारलेले मंत्र जाप तिच्या कानी येत होते. एवढ्या भयानक जंगलाच्या या गुहेत कोणी मनुष्य असण्याची तिची शक्यता खरी ठरली होती. जशी ती गुहेच्या आत आली तशी मंत्रपठणाचा आवाज मोठ्याने होत असल्याने ती अवाक झाली. आतून गुहा फारच मोठी आणि उबदार होती. बाहेरच्या गारव्यापासून सुटका झाली होती. गुहेत गरमी जाणवू लागली. मोकळ्या जागेत एक अग्निकुंड धगधगत होते. त्या धगधगत्या ज्वाळेच्या लाल पिवळ्या प्रकाशात तिने त्याला पाहिले. समोरचे एक लांब जटाधारी दाढी मिशा वाढवलेला उघडा बंब, कपाळावर काळा टिळा व अंगावर भस्म फासलेले, गळ्यात हातांच्या दांडावर मनगटावर रुद्राक्षांच्या माळा होत्या. त्याच्या चेहऱ्यावर तो धगधगत्या आगीचा प्रकाश पडला होता. चेहरा क्रूर भासत होता. तो एक अघोरी मांत्रिकच होता. तो डोळे बंद करून मंत्रजाप पठणात एवढा मग्न होता की त्याला त्या स्त्रीच्या येण्याचीही चाहूल लागली नाही. त्याच्या समाधीत भंग पडू नये म्हणून ती गुपचूप तिथेच एका कोपऱ्यात त्याच्या कडे पाहत बसली. हळूहळू तिचे डोळे जड होऊ लागले व थकल्यामुळे तिची तिथेच झोप लागली. कोण जाणे कितीतरी तास त्या मांत्रिकाचे मंत्रपठण चालू होते. तेव्हा त्याने डोळे उघडले व आपल्या साहित्याची आवराआवर करून तो स्नानासाठी गुहेच्या बाहेर निघाला. तेव्हा गुहेच्या आतल्या बाजूच्या कोपऱ्यात एक सुंदर स्त्री हातपाय आकडून झोपलेली त्याला दिसली. तशीच ती गरोदर असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. ही कोण? या अशा घनघोर अरण्यात ही महिला कशी काय आली असेल? कोणाच्या शोधात असेल? असे बरेच प्रश्न मांत्रिकाला पडले होते. परंतु आता तिला उठवणे उचित नाही असे मनोमन स्वतःशीच ठरवून तो गुहेबाहेर आला. तो मांत्रिक आपले स्नान आटोपण्यासाठी नदीवर गेला. जेव्हा ती स्त्री जागी झाली 2 क्षण आपण कुठे आहोत हे तिला सुचले नाही. मग हळूहळू जशी ती सावध झाली
तशी तिच्यासोबत घडलेला सर्व घटनाक्रम तिच्या डोळ्यासमोरून गेला. आपण एकटेच इथे आहोत, मग तो रात्रीचा मांत्रिक कुठे गेला असेल? काहीच समजत नव्हते. ती उठली. समोरच्या अग्निकुंडातील अग्नी केव्हाच थंड झाला होता. मशाली सुद्धा विझल्या होत्या. पहाटेची वेळ असल्यामुळे हवेत गारवा जाणवत होता. ती उठून गुहेबाहेर आली. पाखरांचा थवा आकाशात इकडून तिकडे उडत होता. त्यांच्या किलबिलाटाने आसमंत भरून गेला होता. तिचे मन प्रसन्न झाले होते. परंतु दिवसभर व रात्री पोटात पाण्याव्यतिरिक्त काहीच नसल्याने भुकेची जाणीव होताच ती अस्वस्थ झाली. तेवढ्यात लांबून तो मांत्रिक गुहेच्या दिशेने येत असलेला तिने पाहिले. त्याची अंगकाठी कृश होती, परंतु साधना करून त्याच्या चेहऱ्यावरची जी तेज, भयानक क्रूरता दिसत होती त्यावरून तरी तो अघोरी होता यात शंका नव्हती. डोळे मोठे पण लाल भडक होते. त्याच्या हातात कंदमुळं व फळे होती. तो झपाझप पावलं टाकत गुहेजवळ येऊन पोहोचलाही तसे ती आपल्या विचारातून बाहेर आली. ती स्त्री थोडी घाबरली होती, पण बाळासाठी मदत घ्यायची मनोमन ठरवून तिने त्या मांत्रिकाला पाहत हात जोडून म्हणाली, मला माफ करा. मी काल रात्री तुमच्या परवानगीशिवाय गुहेत आसरा घेतला. रात्रीच्या प्रहरी इथे सुरक्षित वाटले. तुम्ही मंत्रपठणात मग्न होतात. तुमची समाधी भंग पाहू नये म्हणून तुमच्या अनुमतीसाठी मी तुमचे मंत्रपाठ संपण्याची वाट पाहत होते. परंतु अतित्रासामुळे माझी झोप लागली. तुम्ही मला माफ करा. एवढेच बोलून झाले तरी तिला थकवा आला होता. मांत्रिक तपश्चर्या करण्याकरिता जंगलात एकांतात राहत होता. मांत्रिकाला संताप आला होता. त्याच्या परवानगीशिवाय ती रात्रभर गुहेत होती हे त्याला अजिबात आवडले नव्हते. पण तो मनाने दयाळू होता. तिच्या परिस्थितीचा विचार करून त्याने त्या स्त्रीला आपल्या मागून येण्यास सांगितले. ती सुद्धा त्याच्या मागोमाग गुहेत आली. मांत्रिकाने तिला ती फळे खाण्यासाठी दिली. तिला भूक लागल्यामुळे तिनेही नकार न देता ती फळे खाऊ लागली. फळे खाऊन जरा तिला तरतरी जाणवली. खाऊन झाल्यावर तिने मांत्रिकाचे आभार मानले व काही दिवस गुहेमध्ये राहण्यासाठी आसरा मागू लागली. मला आधी हे सांग, तू कोण आणि या जंगलात रात्रीची काय करत होतीस? हरवली आहेस का? मांत्रिकाने विचारले. मी या जंगलाबाहेरच्या एका आदिवासी पाड्यातून आले आहे. मी पतिव्रता असूनही माझ्या नवऱ्याने माझ्यावर व्यभिचाराचे गलिच्छ आरोप केले व त्याने माझ्यावर करणी, जादूटोणा, चेटूक करतेस, सैतानाला प्रसन्न करण्यासाठी अघोरी साधना करतेस असे खोटे आरोप सरदार व पाड्यातील सगळ्यांसमोर घरात अघोरी साहित्याचा बनाव करून कसे सत्य आहे हे दाखवले व पाड्यातील सरदाराने नवऱ्याचे बोलणे खरे मानून शिक्षा म्हणून दगडांचा मारा करीत मला पाड्यातून हद्दपार केले. माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत सांगण्याचा खूप प्रयत्न केला. शेवटी मी बाळाच्या सुरक्षेकरिता जंगलात निघून आले. माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला तरी नवऱ्याला जरा सुद्धा माझी किंमत किंवा बाळाची दया आली नाही. आपला अपमान सांगताना तिचे डोळे लाल भडक झाले होते. जणू काही तिच्या डोळ्यात रक्तच उतरल्यासारखे वाटत होते. पाड्यातील लोकांनी मला त्रास दिला आहे. त्यांचे प्राण घेऊनच माझ्या बदल्याची आग शांत होणार, पण त्यासाठी कितीही अघोरी कृत्य करण्याची माझी तयारी आहे. तुम्ही माझ्या कार्यात मला साथ द्याल ना? ती आतुरतेने मांत्रिकाच्या उत्तराची वाट बघत होती. मांत्रिक फक्त तिचे बोलणे ऐकून घेत होता. जखमी वाघिणीसारखी ती चवताळली होती. तिच्या डोळ्यातील सूड भावना स्पष्ट दिसत होती. तिच्यावर सरदाराने अन्याय केला आहे व हे चुकीचे आहे हे मान्य त्याने केले होते. तंत्रसिद्धीचा वापर करून तुम्ही माझी मदत करा. सैतानाला प्रसन्न करून मला माझ्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत. यासाठी तुम्हीच मदत करू शकता, कारण तुम्ही काळ्या शक्तीचे साधक आहात हे मी रात्रीच गुहेत येत्या क्षणी जाणले होते. माझी भेट होण्यामागे सैतानाची इच्छा असणार. मदत करण्यासाठी ती वारंवार मांत्रिकाला विनवण्या करत होती, परंतु मांत्रिक तिला मदत करण्यास तयार नव्हता. हे बघ, तू तुझ्या बाळाचा विचार कर, त्याचे संगोपन कर. आयुष्य फार लहान आहे, ते सुखात जग. अघोरी विद्येचा अभ्यास कठीण आहे. तुझ्यासारख्या घरंदाज बाईला हे शोभत नाही. त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी तू का वाईट मार्गाला जातेस? मी अजिबात तुला मदत करणार नाही. त्याने तिच्या मनातून पाड्यातील लोकांची सूड घेण्याची भावना काढून टाकण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती स्त्री हट्टाला पेटली होती. मी आत्तापर्यंत कधीच वाईट वागले नाही, तरी माझ्यावर अन्याय होत असताना कोणत्याही दैवी शक्तीने माझी मदत केली नाही. माझ्यातील एका बाईचा आणि एका आईचा घोर अपमान केला आहे त्या सगळ्या पाड्यातील लोकांनी. म्हणूनच मी काळी विद्या करते. हे माझ्यावरील आरोप मी आता सत्य करून दाखवणार. सैतानाला प्रसन्न करणे हाच माझा उद्देश आहे आता, ती भरभरून बोलत होती. शेवटी तिची प्रचंड इच्छाशक्ती पाहून तो मांत्रिक तिची मदत करण्यासाठी तयार झाला. परंतु तो उद्देश सफल करताना तशी वेळ आली तर तिला आपल्या प्राणाची आहुती सुद्धा द्यावी लागेल याची कल्पना त्याने तिला दिली. मी तयार आहे, फक्त माझी एकच इच्छा आहे. सैतानाने प्रसन्न होऊन माझ्या बाळाच्या अंगी स्वतः अंश रूपाने जन्म घ्यावा. माझ्या पवित्र्यावर संशय घेणाऱ्या या पाड्यातील लोकांचे जीव घेऊन माझी त्या पाड्यातील व्यक्तीचा सूड घेण्याची इच्छा पूर्ण करावी व माझ्या बाळाची दहशत पाड्यातील लोकांच्या मनात पिढ्यानपिढ्या कायम राहिली पाहिजेत. तिची अशी अमानवीय इच्छा ऐकून मांत्रिक स्तब्ध झाला. थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, पुन्हा एकदा विचार कर. तुझे ठरवलं आहेस त्यामुळे दुसऱ्यांचे वाईट होईल, पण त्यात तुझे सुद्धा नुकसान होणार. जसे या जगात सकारात्मक ऊर्जा आहे
तशीच नकारात्मक ऊर्जा देखील आहे. आत्तापर्यंत तुझा सामना चांगल्या गोष्टींशी होता. तुला या काळ्या जगात अस्तित्व मिळवण्यासाठी सैतानाला प्रसन्न करावे लागेल व त्यासाठी तुला कठोर साधना करावी लागणार. जेव्हा तुझ्यात ती ताकद येईल तेव्हा आपोआप तुझ्यात त्या संवेदनाचे स्पंदन तयार होतील. ती शक्ती जागृत करण्यासाठी मी तुला पूर्ण मदत करेन. मी माझ्या जवळच्या विद्येचे सारे कौशल्य पणाला लावून जेव्हा त्या सैतानाची आराधना करेन तेव्हा त्याचे अस्तित्व तुझ्या मुलात येईल. त्यासाठी येत्या अमावस्येला विधी करावा लागेल. अमावस्येच्या दिवशी काळ्या शक्तींचा प्रभाव जास्त असतो. त्यासाठी काही ठराविक साहित्य लागेल, त्याची मी जुळवाजुळव करेन. सैतानाला स्वतःच्या रक्ताने तुला प्रसन्न करावे लागेल. जेव्हा तू स्वतःचे रक्त त्या सैतानाला अर्पण करशील तेव्हा सैतानाचा तुझ्या बाळात प्रवेश होईल, मांत्रिक कठोरपणे सांगत होता तिला. मांत्रिकाला त्या महिलेवर झालेला अन्याय व अपमान यांच्या विरोधात बदला घेण्याची तिची इच्छा योग्य वाटली होती. तसेच तिचा जबरदस्त आत्मविश्वास, यामुळे तिच्यात काहीतरी नक्कीच अनोखी शक्ती आहे. म्हणून मांत्रिक स्वतःच तिला मदत करायला तयार होता. तिचा बदला घेण्याचा विचार बदलला तर नाही ना, तिचा आत्मविश्वास ढळला तर नाही ना, याची खात्री करून घेण्यासाठी वारंवार तो तिला विचारत असे. मी जशी सैतानाची उपासना करतो तसा मी देवाचाही उपासक आहे. माझ्यात सैतानाला जागृत करण्याची अघोरी ताकद आहे. परंतु तुझ्या अपमानाचा बदला घेण्याच्या इच्छेमुळे सगळ्यांनाच त्रास होईल व याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. माझ्या दृष्टीने हे तुझं वागणं चुकीचं आहे. तरी आता तुला सैतानाची मदत घेऊन त्या पाड्यातील लोकांचा नाश करण्याची तुझी इच्छा आहे का? तुम्ही कितीही वेळा विचारलेत तरी माझ्या बदल्याची आग कमी होणार नाही किंवा ती विझणारही नाही. मी माझा निश्चय पक्का केला आहे. मला माझ्या प्राणांची काळजी नाही. मी हसत हसत माझ्या बाळाला अमानवीय ताकद मिळवून देण्यासाठी माझ्या प्राणांची आहुती देण्यास तयार आहे, असे प्रत्येक वेळी ती स्त्री अघोरीला सांगत असे. कुंडलिनी शक्ती जागृत केल्याशिवाय त्या सैतानाला आवाहन करण्यास तू असमर्थ आहेस. ती शक्ती आत्मसात करणे खूप कठीण आहे. भयंकर साधना करावी लागेल. तू करू शकतेस का तेवढी कडक साधना? मांत्रिकाने तिला विचारले. तुम्ही माझे गुरु बनून मला दीक्षा द्या. माझ्यातील निद्रिस्त शक्ती जागृत करण्याच्या साधनेकरिता मला मार्गदर्शन करा. कृपा करा महाराज, हात जोडीत ती म्हणाली. कुंडलिनी शक्ती जप, तप, ध्यान, कीर्तन, भक्ती, ज्ञान, कर्म, मुद्रा, बंद, शक्तिचालन, प्राणायाम, शक्तिपात इत्यादी प्रकारांनी जागृत होते. त्याचबरोबर जर हठयोगातील प्राणायाम व बंद यांचा उपयोग कसा करावा हे शिकवयास गुरु लागतो. मंत्र, अनुष्ठान, प्राणायाम अथवा उत्कट सात्विक कर्म, भक्ती आणि पूर्वपुण्याईमुळे ती जागृत होते. पण गुरुकृपेने जागृत शक्ती पुढे सुनियंत्रित कार्य करते याची जाणीव त्या मांत्रिकाला होती. तिला आपली शिष्या करून घेऊन तिचे गुरु होऊन तिला मार्गदर्शन करण्याचा निश्चय मांत्रिकाने केला. ठीक आहे, तुझी शिकण्याची तळमळ व तुझा आत्मविश्वास पाहून मी मार्गदर्शन करण्यास तयार आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठून नदीच्या थंड पाण्यात सुचिरभूत होऊन माझ्याबरोबर साधनेला बसण्यास तयार हो, मांत्रिक म्हणाला. तुमचे खूप खूप उपकार आहेत माझ्यावर गुरुजी. मी पूर्ण प्रयत्न करून माझे ध्येय पूर्ण करेन. माझा प्रणाम स्वीकार करावा, असे म्हणत ती मांत्रिकाच्या चरणावर नतमस्तक झाली. त्या स्त्रीला कबूल केल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवसापासून तिला दीक्षा देऊन मंत्र जाप करून कुंडलिनी शक्ती कशी प्राप्त करून घ्यावी हे शिकवण्यास मांत्रिकाने सुरुवात केली. ती ब्रह्ममुहूर्तावर उठून सुचिरभूत होऊन नदीच्या काठावर एका वटवृक्षाखाली अघोरीच्या समोर वज्रासनात बसली. दोन्ही हाताच्या मुठी आवळून डाव्या हाताच्या अंगठ्यावर उजवा हात ठेवून अंगठ्याने मूठ आवळली व ती नाभीवर ठेवून ती मन लावून तपश्चर्या करू लागली. दिवसेंदिवस तिने मंत्रपठन आणि ध्यान करून एकाग्र चित्ताने कुंडली चक्र जागृत केले. तपश्चर्या करून ऊर्जा वाढवून तिने शक्ती प्राप्त केल्या. अमावस्येपर्यंत ती मंत्रपठनात तरबेज झाली. मांत्रिकाच्या बरोबरीने तासनतास ती मंत्रपठन, तपश्चर्या, कठोर साधना करू लागली. जशी जशी तिची साधना सफल झाली तिला आपल्यामधील दिव्य शक्ती जागृत झाल्याची प्रचिती आली. तिच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागले. तिची शक्ती संपादन करण्याची जिद्द, कठोर श्रम पाहून मांत्रिकाला मनापासून वाटत होते त्या महिलेने हट्ट सोडून सामान्य जीवन व्यतीत करावे, कारण या सर्व गोष्टींचा भयंकर वाईट परिणाम इतरांबरोबर तिला व तिच्या बाळाला सुद्धा भोगावा लागणार होता. म्हणून त्याने महिलेला विचारले, तू तुझा बदला घेण्याचा निर्णय मागे घेतेस का अजूनही तू तुझ्या बाळासमवेत सामान्य आयुष्य जगू शकतेस? बदल्याची आग कधीही वाईटच. तू तुझ्याबरोबरच बाळाच्या जीवनाशी सुद्धा खेळत आहेस. पण दरवेळी मी माझ्या निर्णयावर ठाम आहे असे ती आपले मत स्पष्टपणे सांगत असे. हळूहळू ती अमावस्येची रात्र उजडली. त्या महिलेची प्रसूती दिवसही जवळ आला होता. त्याआधी सैतानाला आवाहन करण्याचे अनुष्ठान करणे गरजेचे होते. नेहमीप्रमाणे विधी सुरू करण्याआधी आपला बदला सोडून सामान्य जीवन जगण्यासाठी शेवटची संधी म्हणून त्या मांत्रिकाने पुन्हा तिला कठोर शब्दात विचारले, तुला शेवटचे विचारतो आहे, तू तुझ्या बदल्याच्या निर्णयावर ठाम आहेस का? आज हा विधी संपन्न झाल्यावर मी तुझ्या पोटातील गर्भामध्ये त्या सैतानाला येण्यास आवाहन करेन. मग तू तुझा निर्णय बदलू शकणार नाही. बोल, तयार आहेस ना? मला क्षमा कर बाळा.
पण या स्वार्थी जगात कितीही सरळ मार्गाने वागले तरी चांगल्या लोकांची कदर केली जात नाही. अशा या मतलबी दुनियेत दुर्बलांचा छळ होतो. म्हणूनच मी तुला शक्तिशाली बनवण्यासाठी, सैतानाचा अंश तुझ्यात निर्माण करण्यासाठी सैतानाला आवाहन करणार आहे. या पाड्यातील लोकांनी तुझ्या आईच्या पावित्र्यावर संशय घेतला, माझ्यावर काळ्या विद्येची साधक म्हणून आळ ठेवला. त्यांनी माझ्या या अवस्थेतही दगडांचा मारा करून आपल्या दोघांचाही जीव घेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या लोकांना शिक्षा करण्याकरता, यांचा सामना करण्यासाठी तुझ्यात ती अमानवी ताकद मी या सैतानाकडे मागणार आहे. ती स्त्री आपल्या वाढलेल्या पोटावर हात ठेवून पोटातील गर्भाबरोबर आपल्याच नादात बोलत होती. तिच्या बोलण्याने मांत्रिक समजून गेला की आपल्या निर्णयावर ठाम आहे. मांत्रिकाने अमावस्या असल्यामुळे साऱ्या जंगलात दाट काळोख पसरला होता. मध्यरात्रीच्या प्रहरात सैतानाच्या आवाहनाकरिता आपली साधना सुरू केली. मांत्रिकाने त्या स्त्रीला सैतानाचे आवाहन विधी करिता नदीवरून स्नान करून शुद्ध होऊन येण्यास सांगितले. अघोरीने गुहेमध्ये अग्निकुंड प्रज्वलित केला. विधीसाठी लागणारे साहित्य आपल्या जोहळीतून काढून एक एक साहित्य पाहू लागला. त्याने स्मशानातून नुकत्याच अग्नी दिलेल्या मृतदेहाची आणलेली गरम राख एका मातीच्या खापरात ठेवली. रक्तवर्णीय लाल फुलांची माळ, हळद, कुंकू, लिंबू, अबीर यांची मांडणी केली. एक मानवी कवठी आणि 2 मानवी शरीराचे हाडे आपल्या बाजूला मांडली. त्या मांत्रिकाने त्याच्या शेजारी त्याचे त्रिशूळ जमिनीत रुतवून उभे केले. त्या त्रिशूळाला कुंकू लावून त्याची पूजा करून आपल्या अनुष्ठानास सुरुवात केली. काही वाळलेल्या काटक्या त्या अग्निकुंडात टाकून त्यात कापूर पेटवून तो अग्निकुंड प्रज्वलित केला. अबीर मिश्रित काळ्या तांदळाच्या अक्षदा वाहून तो जोरात भसाड्या आवाजात मंत्रजाप करीत होता. त्या पेटलेल्या धगधगत्या अग्निकुंडातल्या प्रकाशातने गुहेतील अंधारावर मात केली होती. त्या धगधगत्या अग्नीच्या प्रकाशात 6 फुटाचा तो अघोरी हट्टाकट्टा चेहऱ्यावर उघड्या देहावर भस्म फासल्यामुळे सगळा देह पांढरा फटक दिसत होता. कमरेला काळा कपडा गुंडाळून मांडी घालून बसलेल्या मांत्रिकाचे डोळे तांबरलेले भयंकर दिसत होते. वाढलेल्या दाढी मिशा व त्याच्या डोक्यावरील लांब केसाच्या जटा पाठीवरून मोकळ्या सुटल्या होत्या. गळ्यातील रुद्राक्षाच्या माळा, कपाळावरील काळा टिळा, तोंडाने मंत्र उच्चारत त्याचे कर्मकांड चालू होते. मांत्रिकाच्या चेहऱ्यावरील शांत सौम्य भावना जाऊन आता त्याच्यातील त्याने अघोरी रुद्र अवतार धारण केला होता. ती स्त्री नदीवरून स्नान करून गुहेकडे परतत असताना तिला जंगलातील आजूबाजूचे वातावरण फारच गंभीर वाटत होते. रात्रीच्या काळोखात वाट सुद्धा दिसत नव्हती, परंतु नदीवरील पायवाटेने ती सवयीप्रमाणे चालत होती. अमावस्येमुळे गडद अंधार पसरला होता. या गूढ नीरव शांततेमध्ये अचानक एखादा पक्षी उडून उंच आभाळाच्या दिशेने जात होता. त्याच्या त्या होणाऱ्या पंखाच्या हालचालीच्या आवाजामुळे तिच्या काळजात धस्स होत होते. पण आज आपल्याला आपले साध्य साधायचे आहे, त्यामुळे असे घाबरून चालणार नाही. आपले मन कठीण करायला हवे, असा मनात विचार करून ती गुहेच्या दिशेने चालू लागली. थोडे जरी चालले तरी गरोदरपणामुळे तिला थकवा जाणून दम लागत होता. कष्टाने कसेबसे ती मांत्रिकासमोर येऊन उभी राहिली. त्याने तिला बोटाने खाली बसण्यास खुणावले. तशी त्या अग्निकुंडासमोर कंबरेवर हात ठेवून खाली जमिनीचा आधार घेत सावकाश बसली. आपले हात जोडून डोळे बंद करून घेतले. तिचे मोकळे ओले काळे लांबसडक केस चेहऱ्यावर दोन्ही बाजूने पुढे आले होते. त्या केसातून मोत्यासारखे चमकणारे पाण्याचे थेंब अग्निकुंडातील धगधगत्या लाल पिवळ्या केशरी अग्नीच्या ज्वाळांच्या प्रकाशात चमचम करीत होते. तसेच अग्निकुंडातला प्रकाश मांत्रिक आणि त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर पसरला होता. मांत्रिक जोरजोरात मंत्रजाप करू लागला. त्याने समोरच्या राखेत हात घातला व ती राख अग्निकुंडात टाकताच सगळीकडे काळा धूर पसरला. त्याचबरोबर एक विचित्र दर्प सगळीकडे पसरला होता. आहुती देत त्याने पुन्हा मुठभर राख त्या स्त्रीच्या कपाळाला लावली व कुंकू कपाळाला फासले. हळद कुंकवाचा भडीमार तो समोरील कवटीवर व अग्निकुंडावर करत होता. त्याच्या अशा अघोरी हालचालीमुळे तो भयानक भासत होता. अघोरीने तिलाही ध्यानस्थ बसून आत्मसात केलेल्या कुंडलिनी चक्राचे मंत्रजाप करण्यास सांगितले. सैतानाला आवाहन करीत अनुष्ठान सुरू केले. स्वतःही जोरजोराने मंत्रजाप सुरू लागले. रक्तवर्णीय जंगली लाल भडक फुलांची माळ त्याने मंत्र पुटपुटत तिला गळ्यात घालण्यास दिली. मध्यरात्री 1 वाजता सुरू केलेला विधी पहाटे 3 वाजेपर्यंत चालू होता. आता शेवटचा विधी सैतानाला रक्त अर्पण करायचा होता. त्याने एक धारदार चाकू त्या स्त्रीच्या पुढे केला. त्या चाकूचे पात होमाच्या प्रकाशात चककले. मांत्रिकाने तिला डावा हात पुढे करण्यास सांगितलं. तिनेही काही प्रश्न न करता भारावल्यासारखा हात पुढे केला. त्याने तिच्या तळहातावर चाकू खोलवर रुतून सपकन मागे ओढला. जसा चाकू मागे ओढला तशी तिच्या हातातून रक्ताची चिरकांडी निघाली. ती त्या अघोरीने आपल्या दुसऱ्या हातातील मातीच्या भांड्यात धरली. हवनासाठी लागेल तेवढे बऱ्यापैकी रक्त घेऊन त्याने ते स्त्रीच्या जखमेवर लावण्यासाठी हळद पुढे केली. आता दोघांचाही मंत्रजाप जोरात चालू होता. ते रक्त मांत्रिकाने पठण करून अभिमंत्रित केले. शेजारील त्या कवटीच्या उघड्या जबड्यात ते रक्त शिंपडण्यास व त्या कवटीवर अभिषेक केला. आता ते रक्ताचे भांडे त्या स्त्रीच्या पुढे करून
ते अभिमंत्रित रक्त ज्या ठिकाणी तिच्या पोटातील गर्भ आहे त्या ठिकाणी लावण्यास सांगितले. तिनेही जसे मांत्रिक सांगत असे तसे ती करत होती. मग उरलेले रक्त त्या अघोऱ्याने होमात टाकले. तसे मोठा आवाज होऊन भडका उडाला. अग्नीतील लाल भडक ज्वाळांचा रंग आता काळसर निळा झाला होता. जसे जसे मंत्र जोरजोराने तो मांत्रिक म्हणू लागला तसे तसे तिच्या पोटातील गर्भ हालचाल करू लागला. अचानक वातावरणात बदल होऊ लागला. गुहेबाहेर वारा जोरात वाहू लागला. तशी झाडांच्या वाळलेल्या पानांचा कचरा गुहेच्या बाहेरून आत येऊ लागला. आकाशात विजांचा कडकडाट होऊ लागला. त्या स्त्रीला अस्वस्थ वाटू लागले. शरीरातून घामाचे लोट वाहू लागले. कपाळावर घामाचे बिंदू चमकत होते. त्या क्षणी तिला जाणवले तिच्या पोटात अतिवेगाने हालचाल होत आहे. एका प्रकाशाची ज्योत होमातून निघून तिच्या गर्भात सामावल्याचा तिला भास झाला. तरी तिने मंत्रपठण चालू ठेवले व शेवटी जाप संपताच अचानक पोटात उठणाऱ्या कळा असह्य होऊन ती जोरजोरात ओरडू लागली व जमिनीवर लोळू लागली. अखेरीस घामाने भिजलेली ती थकून बेशुद्ध झाली. मांत्रिकाला जेव्हा वातावरणात बदल झाला तेव्हा समजले होते की त्या सैतानाने त्या स्त्रीच्या गर्भात प्रवेश केला होता. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर त्या मांत्रिकाने त्या महिलेच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणले. तिने हळूहळू डोळे उघडले. आवाहन विधी संपन्न झाला असल्याचे तिच्या लक्षात आले. मांत्रिकाच्या चरणावर तिने डोके ठेवले. मांत्रिकाने तिची चौकशी केली. आता तिची तब्येत बरी होती, परंतु तिला तिचे शरीर भारी वाटत होते. कशी तरी ती उठून उभी राहिली. मला माझ्या शरीरात बदल जाणवत आहे. मला खात्री आहे तुम्ही त्या सैतानाला माझ्या बाळामध्ये येण्यास आवाहन केले होते. तो अनुष्ठान संपन्न झाले आहे. मी तुमचे आभार कसे मानू मला समजत नाही. तुम्ही केलेल्या उपकाराची मी आजन्म ऋणी राहील. ती स्त्री हात जोडून नमस्कार करीत म्हणाली, मी काही केलं नाही. हे असेच घडणार असेल. मी फक्त कारण असेल. सामान्य माणसांना त्रास देण्यासाठी मी माझ्या शक्तीचा उपयोग कदापि केला नसता. पण तुझ्यावरील झालेल्या अन्यायासाठी मी तुला कबूल केल्याप्रमाणे मदत केली आहे. माझे येथील कार्य संपले आहे. आता मी माझ्या साधनेकरता इथून निघून जात आहे. पण त्याआधी मी तुला काही सूचना देणार आहे. मांत्रिक काळजीपूर्वक बोलू लागला. जेव्हा तुझे बाळ या भूतलावर येईल तेव्हा ते बाळ सामान्य नसणार. त्यामुळे इतर सामान्य बाळाप्रमाणे हळूहळू त्याची वाढ होणार नाही. कारण साक्षात सैतानाचा अंश त्याच्यात असणार आहे. तो इतर लहान मुलांप्रमाणे रांगणार नाही, तर तो चालणे, पळणे, बोलणे या क्रिया भराभर आत्मसात करेल. जन्माला आल्यापासून प्रत्येक दिवसात त्याच्यात अमानवी बदल होत जातील. सामान्य बाळात आणि त्याच्यात हाच फरक असणार आहे. अवघ्या 8 दिवसात त्याची संपूर्ण वाढ होऊन एक प्रौढ मानव सदृश्य सैतान तयार होणार. पहिल्या काही दिवसात तो बरीच कौशल्य प्राप्त करून घेईल. तसेच त्याचा विचार करण्याची मेंदू क्षमता सुद्धा अफाट असणार. जेव्हा त्याच्यात तुझ्याबद्दल, तुमच्या नात्याबद्दल ओढ निर्माण होईल तेव्हा तो त्याला त्याच्या जन्माचा उद्देश हा तुमच्यावरील पाड्यातील लोकांनी केलेल्या अन्यायाचा बदला घेणे हा असून हेच तुझ्या जीवनाचे ध्येय आहे असे तुला त्याला पटवून द्यावे लागेल. 8 दिवसात त्या बाळात सैतानी आक्रमक वृत्ती निर्माण होईल. परंतु त्याच्यात सैतानी शक्ती तेव्हा जागृत होणार जेव्हा तो तुझं रक्तप्राशन करणार. सैतानाला कबूल केल्याप्रमाणे तुझे प्राण त्याला अर्पण करण्याची ती वेळ असेल. तुझे शरीरातील रक्तप्राशन करताच साधना तपश्चर्या करून तू जी शक्ती ऊर्जा मिळवली आहेस ती सर्व त्याला प्राप्त होईल. तोच होणार भूतलावरील अमर्याद ताकद असलेल्या जंगलातील नरपिशाच. माझे येथील काम पूर्ण झाले. माझी पुढच्या प्रवासाला जाण्याची वेळ झाली. आता निरोप घेते. एवढे सांगून तर अघोरी आपली झोळी खांद्याला अडकवून हातात त्रिशूळ घेऊन झपाझप पावले उचलत त्या गुहेतून निघून गेला. कथा आवडल्यास कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.